या ठिकाणी निर्णय घ्यावा असे प्रयत्न मामा पण करतात, पण अजून ताकद मामा आपण लावावी आणि लवकरात लवकर हे उपोषण या ठिकाणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन संपवा असे आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। गेल्या 9 दिवसापासून हे अमरण उपोषण या पंढरीच्या पावननगरीमध्ये सुरू आहे। राज्यातील तमाम माझ्या सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या ताकदीनं शक्तीनं या ठिकाणी या योद्ध्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि गेल्या 75 वर्षापासून आपल्या या अंमलबजावणीसाठी आपण ताकदीनं पंढरपूरच्या दिशेने निघा। उपोषण करताना आम्ही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे आपल्या धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्याकामी आज यांनी हे उपोषण केले। आज 9वा मला वाटतं 9वा आजचा 10वा दिवस, आज 9वा दिवस म्हणतो, आज हा 9वा दिवस आणि याची दखल हे राज्य सरकारने घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणि आपले काही प्रतिनिधी या सर्वांची बैठक मुंबईमध्ये एकत्र लावून या बाबतीमध्ये या एसटी आरक्षणासाठी काय करता आलं पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेली आहे आणि त्याचाही निर्णय लवकरात लवकर लागावा। आणि या मी तुम्हाला एवढं सांगेल की शेवटी या आरक्षणासाठी या आरक्षण मिळण्यासाठी जे काय करता येईल, जे काय सहकार्य लावलं राज्य सरकारच्या वतीनं जे जे करणं गरजेचं आहे ते करून घेऊन या आरक्षणाला मिळण्यासाठी निश्चित प्रकारे एक आमदार या नात्याने मी सहकार्य करीन आणि आमच्या सगळ्यांचा पाठिंबा या आरक्षणकर्त्याला या उपोषणकर्त्याला निश्चित प्रकारे राहील ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो। धन्यवाद।